इकडे सत्ताधारी पक्षातलेच दोन्ही पक्षातले आमदार एकमेकांना भिडलेले आहेत, तर तिकडे दोन बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 13 वेळा एकमेकांना भेटले। प्रत्येक भेटी दरम्यान सविस्तर चर्चा देखील होते। मात्र युतीची घोषणा काहीही होत नाहीये। घोडं अडले तरी कुठे, याच प्रश्नांचा वेध घेणारा हा राजकीय शोलेचा पुढचा रिपोर्ट। काँग्रेस काही ऐकायला तयार नाही। आता पुढचं पाऊल काय असलं पाहिजे? मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत शरद पवारांचं काय मत आहे? दिल्ली हायकमांडशी बोलायला सुरुवात करायची का? पण दिल्लीतून नकार घंटा वाजवण्यात आली तर? कार्यकर्त्यांपासून सगळेच विचारतायत युतीची घोषणा कधी करायची। सगळ्या महापालिकांमध्ये एकत्र लढायचं की ठराविक महापालिकांमध्येच युती करायची? महायुतीचं काही ठोस ठरेपर्यंत थांबायचं की आपण आधी जाहीर करायचं? प्रश्नांची यादी भली मोठी आहे। प्रश्नांचा पतंग जरी काल्पनिक असला तरी त्याला लॉजिकचा मांजा नक्कीच आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची या प्रश्नावर चर्चा झाली असेल का? हो की नाही हे उत्तर ठाकरे बंधूच देऊ शकते। मात्र कुणाकडूनच उत्तर मिळत नाही हीच तर दोन्ही ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तक्रार आहे। तब्बल 1 डझन वेळा भेटूनही युतीबाबत ठोस काही ठरत नाहीये आणि अशातच ठाकरे बंधू 13व्यांदा एकमेकांना भेटले। आजच्या ठाकरे बंधूंच्या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरे हे आधीच एकटेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावरती पोहोचले आणि त्यानंतर अनिल परब आणि वरुण सरदेसाई हे देखील शिवतीर्थावरती पोहोचले। यावरतीच आता भाजपने टीका केली आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांना वारंवार आता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जावं लागतंय। युतीचा निर्णय घेण्याबाबत राज ठाकरे सावध पावलं उचलत असल्याचं समजतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका 2 डिसेंबरला होतील आणि 3 डिसेंबरला निकालही लागेल। मात्र ठाकरे बंधूंची गाडी गाठी भेटीच्या आणि चर्चेच्या पुढे सरकायला काही तयार नाहीये। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता। उद्धव आणि राज यांच्या युतीतल्या मार्गात बरेच अडथळे आहेत। सर्वात मोठा अडथळा म्हणजे मुंबई काँग्रेसची नकार घंटा। आता उद्धव ठाकरेंना आशा आहे ती दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडकडून। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली। यानंतर जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजत आहे आणि यापुढची रणनीती कशी पाहिजे यावरती देखील बराच वेळ खलबतं झाली। शरद पवारांनी मनात आणलं तर ते दिल्लीश्वरांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात। मात्र शरद पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते देखील काही कळायला मार्ग नाहीये। दुसरीकडे सगळे खटाटोप करूनही मनसेला महाविकास आघाडीत एंट्री नाही मिळाली तर पुढे काय? मनसेशी हातमिळवणी करण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसचा हात सोडायला तयार होणार आणि ते धाडस दाखवण्याचं ठरवलंच तर मुंबईतील दलित आणि मुस्लिम मतं हातातून जाण्याची भीती आहे। थोडक्यात काय तर सगळं काही दिवसेंदिवस कठीण आणि क्लिष्ट होत चाललंय। वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।